खबर नासिक से। नासिक महानगर पालिका चुनाव में वार्ड क्रमांक 26 से भारतीय कम्युनिस्ट पार्टी के उम्मीदवार तानाजी अप्पा जय भावे, सचिन नामदेव भोर, स्वप्ना सुरेश माली और ज्योति सचिन घाटोले ने चुनाव प्रचार में बढ़त बना ली है। वार्ड क्रमांक 26 के नागरिकों ने उम्मीदवारों को भरपूर समर्थन देते हुए जगह जगह स्वागत किया। वार्ड की महिलाओं द्वारा औचक निरीक्षण कर उनका अभिनंदन किया और नागरिकों ने इस पैनल की जीत का दृढ़ संकल्प व्यक्त किया। तानाजी अप्पा जय भावे और पूरी टीम द्वारा वार्ड में किए गए विकास कार्यों जैसे पुलिस चौकी, जॉगिंग ट्रैक, भूमिगत बिजली व्यवस्था, ड्रेनेज कार्य आदि की नागरिकों ने सराहना की। साथ ही नागरिकों का कहना है कि आधी रात को भी किसी प्रकार की मदद की आवश्यकता होने पर तुरंत सहायता के लिए पहुंचने वाला व्यक्तित्व तानाजी अप्पा जय भावे है। खुटवड़ नगर, मुगल नगर, बावरे नगर, चाणक्य नगर तथा ओमकारेश्वर महादेव मंदिर परिसर में आज भव्य प्रचार रैली निकाली गई, जिसमें नागरिकों का उत्साह और भारी समर्थन देखने को मिला। स्थानीय नागरिकों ने विश्वास व्यक्त किया कि तानाजी अप्पा जय भावे सहित पूरा पैनल विजयी होगा। नासिक से वंदे भारत के लिए विजय सोनवड़े की रिपोर्ट। तानाजी अप्पा जय भावे उमेदवारी करत आहेत। अप्पांचे काम, जनतेचा प्रतिसाद, अप्पांचा विजय हा पक्का आहे, याला कारण काय? हे अप्पांचे काम आणि लोकांची निष्ठा, अप्पांनी जे आतापर्यंत काम केले, हे काम कोणी केले नाही आतापर्यंत। अप्पांनी ज्या वेळेस मागच्या पंचवार्षिक लढवला त्यावेळेस अप्पांनी डीजीपी नगर 3चे रस्ते डांबरीकरण झाले आणि इथले रस्ते कॉन्क्रिटीकरण केले। पण अप्पांना सांगितलं की तुम्ही 6 महिने आमचं लेट करा पण कॉन्क्रिटीकरण करा, पण अप्पांनी शब्द पाळला, अप्पांनी करून दिला होता। तसं कॉन्क्रिटीकरण झालं तेव्हापासून परत पुढचे काम तसेच राहिले तरी अप्पांनी परत डीजीपीचे परत काम करून दिले, त्यांना सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करून दिले। कारण अप्पांची एकनिष्ठा काम करण्याची पहिल्यापासून पात्रता आहे। अप्पा कोणता शब्द वाया जाऊ देत नाही। अप्पांना जे काम सांगितलं अप्पा ते पुरेपूर करतात। अप्पा कोणाला नाही म्हणत नाही आणि याच्या पुढे अप्पा शब्दाला जागे राहतील, मला तरी पूर्ण विश्वास आहे। अप्पांना सगळ्यांनी भरभरून मताने विजय करावा हीच माझी सर्वांना विनंती। पक्षांतराचे वारे वाहत असताना सुद्धा अप्पांनी एकनिष्ठता ठेवली पक्षाशी एकनिष्ठता म्हणजे जनतेची एकनिष्ठता। हो, याच्याबद्दल अप्पांचा विजय पक्का समजला जातो। विजय पक्का समजला। याचे विशिष्ट कारण काय? जे पोलीस चौकी होती, जॉगिंग ट्रॅक असो, असे अप्पांनी कामं केलेली, हे कितपत योग्य आहे? नाही, आतापर्यंत अप्पांनी काम भरपूर केले। आणि दुसरी गोष्ट असं की आतापर्यंत मागच्या वेळेस प्रभाग 26 4 नगरसेवक असताना 4ही नगरसेवकांनी डायरेक्ट त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की तुम्हाला 2 बाया तिकडे दिल्या आणि 2 माणसं आम्ही इकडे आहे, या भाषेत त्यांनी मला सांगितलं। परंतु बायाचा आणि माणसांचा फरक पडतो काम करण्यामध्ये। त्यांच्या मागे फक्त त्यांच्या घरचे उभे राहू शकतात म्हणून त्या तरी जाऊ शकत नाही एवढं जास्त काम करायला। माणूस जो काम करेल ते बाई नाही जास्त काम करत। ओके सर, धन्यवाद। नमस्कार, मी सचिन नामदेव भोर, प्रभाग क्रमांक 26 मधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारीवर मी इथे निवडणूक लढवत आहे। गेल्या 25 दिवसापासून संपूर्ण प्रभागामध्ये फिरत असताना नागरिकांनी ज्या काही समस्या आमच्याकडे मांडलेल्या आहेत त्याच्यात प्रामुख्याने पाणी पुरवठा असेल, भूमिगत गटारी असेल, सातपूर अंबड लिंक रोडचा प्रश्न असेल, कॉलनी रस्त्यांचा प्रश्न असेल, भुयारी गटार, पावसाळी गटार, तसेच शाळा आणि हॉस्पिटल या संदर्भातील अनेक समस्या नागरिकांनी इथे वाचून दाखवलेल्या आहेत। गेल्या 9 वर्षामध्ये अकार्यक्षम नगरसेवकांनी कोणत्याही प्रकारचं काम न केल्यामुळे यावेळेस नागरिकांनी एक निश्चय केलेला आहे की काम करणारे तानाजी अप्पा जय भावे, ज्योतिताई घाटोळ, स्वप्नाताई माळी आणि सचिन भोर यांच्या निशाणी समोरील वेळ हातोडा तारा आहे, याच्या समोरील बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करावे अशा नागरिकांनी निश्चय केलेला। आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या 16 तारखेला वेळ हातोडा ताराचे हे 4ही उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही। जनतेचा मनातला नगरसेवक म्हणून अप्पांकडे पाहिलं जातं। कॉल केला का नगरसेवक दारात, अशी प्रतिमा तानाजी अप्पांनी गेल्या 3 टर्म मधल्या नगरसेवक पदाच्या काळामध्ये निर्माण केलेली आहे आणि ती आठवण नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते आणि म्हणून जनतेने तानाजी अप्पा जय भावे यांना मनातील नगरसेवक म्हणून स्वीकार केलेला आहे। नाशिक महापालिकेच्या येऊ घातलेल्या 15 जानेवारीच्या निवडणुकी संदर्भात आमचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं प्रभाग क्रमांक 26 मधून आमचं 4चं पॅनल या ठिकाणी उभं आहे।
आणि आम्ही या ठिकाणी खात्रीने सांगतो, गेल्या 9 वर्षामध्ये प्रभाग क्रमांक 26 मध्ये गेलो जो विकास रखडलेला, या विकासाच्या दृष्टीने आम्हाला आमचं पॅनल नागरिकांना आम्ही विकासाकडे घेऊन जाण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे जात आहोत आणि आम्हाला आत्मविश्वास आहे. गेल्या अनेक वर्षाच्या कामाचा अनुभव आणि 12 ते 17 किंवा त्या अगोदर केलेल्या कामाच्या सुधारीवर सचिन बोर असेल, मी असेल, स्वप्न माळी असेल आणि ज्योती घाटवाळ असेल, आमचा विजय हा निश्चित आहे. आम्ही नागरिकांना गेल्या काही वर्षात केलेल्या कामाचं प्रतीक म्हणून लोक आमचा स्वीकार करतील. आम्ही गेल्या पहिल्यापासून जे काय केलेला प्रचार आहे, या प्रचारामध्ये नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद, या प्रतिसादावर आम्हाला निश्चितच आम्हाला यशाची खात्री असं मी या ठिकाणी सांगतो. या प्रभागामध्ये लिंक रोड असेल, शिवशक्ती चौक असेल, कॉलनी रस्ते असेल, हे रस्ते विकासाकडे घेऊन जाण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचं अद्ययावत हॉस्पिटल, त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारचे गार्डन, क्रीडांगण, हॉस्पिटल यासारख्या ज्या काही कल्पना आमच्या या ठिकाणी आहेत त्या कल्पना आम्ही पुढच्या काळामध्ये आम्ही साकारू असं या ठिकाणी कृतीशील आश्वासन देतो. अजून असे आप्पांचे काय काम तुम्हाला आठवतात वार्ड क्रमांक 26 मध्ये? अजून आप्पांची सामाजिक कार्यक्रमाचं सांगायचं झालं तर त्यांनी क्रीडांगण विविध ठिकाणी सुरू केलेले आहे. त्यानंतर आता आपण हेल्थच्या दृष्टीने जर बघितलं तर हेल्थ ही खूप महत्वाची आहे. प्रत्येक जणाला जिम लावणं हे शक्य नाही, तर आप्पांनी जॉगिंग ट्रॅक वगैरे सुरू केलेले आहे. त्यामध्ये विविध ग्रीन जिमही बसवले आहेत. त्यामुळे कसं आहे, सगळेजण जाऊन आपले हेल्थही तिथे सुधारू शकतात, फिरू शकतात. त्यानंतर आपण जर बघितलं तर आजकाल कसं आहे, समाजामध्ये गुंडागर्दी वगैरे वाढलेली आहे. त्यामुळे पोलिसांची किंवा चौकीची ही खूपच गरज आहे. आप्पांनी त्यासाठी पोलीस चौकी पण इथे त्याची उभारणी ही करण्यात आली आहे. त्याच्यामुळे आम्ही इथे आता फ्रीली वावरू शकतो. कुठल्याही वेळामध्ये किती रात्र जरी झाली तरी आम्ही निश्चिंत असू शकतो. असं तरी सर्वांनी आप्पांना निवडून द्यावे ही सगळ्यांना विनंती. धन्यवाद. काही वार्ड क्रमांक 26 मध्ये ऍडव्होकेट तानाजी आप्पा जायभावे उमेदवारी करताय. हो, आप्पांचे असे काय काम आहेत जनतेच्या हृदयात आहेत? आतापर्यंत आप्पांनी अनेक सामाजिक कार्यक्रम हे केलेले आहेत. काही कसे असतात, निवडून येण्यापुरते आश्वासनं देतात, परंतु आप्पा हे त्यातील नसून त्यांनी आतापर्यंत महिलांसाठी म्हणा किंवा सामाजिक असे खूप सारे कार्य हे केलेले आहे. आणि निश्चितच आम्ही आश्वासन देतो की आम्ही आप्पांनाच निवडून देणार. आणि क्रमांक 26 मध्ये आप्पा उमेदवारी करताय. आप्पांचे काम आपल्याला काय काय आठवतात? आप्पांनी भरपूर कामं केलेले आहेत. त्यांनी म्हणजे आपल्या इथं पाण्याची वगैरे सोय, पाईपलाईन वगैरे टाकली होती इथं. म्हणजे महिलांना पण भरपूर त्यांनी केलेले, मशीनचे क्लास वगैरे घेतले त्यांनी शुटू भवन मध्ये. भरपूर म्हणजे त्यांचे काम असे काही हे नाही, रस्त्यांचे वगैरे भरपूर कामं केलेले त्यांनी. आप्पा या टायमाला प्रभाग क्रमांक 26 मधून फिक्स नगर सेवक म्हणून तुम्ही कसे पाहता? चांगलेच आहे काम त्यांचे, चांगले, त्याच्यामुळे त्यांचं निवडून येणारच 100%. अर्ध्या रात्री जनतेच्या सेवेत धावून येणारा नगरसेवक कोण? आप्पाच. ओके, धन्यवाद. नासिक एनएमसी चुनाव में वार्ड क्रमांक 26 से तानाजी आप्पा जायभावे और पूरा पैनल खड़ा है. क्या आप आप्पा के कामकाज को कहाँ तक जानते हो? मैं जब से हूँ तब से चुनाव हुआ तब से अप्पा जी बहुत अच्छे आदमी हैं. इनके चुनाव कार्यकाल में सब काम अच्छा हुआ. इनमें से एखादा काम बताओ ना. ये जो इलेक्ट्रिक काम, एक कंक्रीट का रोड, पानी का, शुरू से अंत तक मैं देख रहा हूँ. जब से थे तब से अच्छा ही काम हुआ. सब लोग मिलजुल करके अपना ही काम देखते हैं, वोट देते हैं. पहले के आज से 5-7 साल पहले जो गुंडागर्दी चल रही थी, पुलिस चौकी की मांग बड़ी जोरों शोरों से उठी थी. कोई नगर सेवक भाग के नहीं आया. वो पुलिस चौकी किसके रहते हुए आई है? तानाजी अप्पा के रहते हुए आई है. क्या आज की तारीख में गुंडागर्दी या कुछ माहौल है? कम है. कम है. ठीक है, ओके, शुक्रिया. काही वार्ड क्रमांक 26 मधून तानाजी आप्पा जायभावे आणि पूर्ण पॅनल निवडणुकीला उभा आहे. आपलं मत काय? आप्पांचं काम खूप चांगलं आहे. आप्पा यायलाच पाहिजे. आपल्या याची खूप काळजी घेतील, हे खूप माझं चांगलं आहे. असं आप्पांचं 1-2 काम सांगा ना. वार्ड क्रमांक 26 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार तानाजी आप्पा जायभावे आणि संपूर्ण पॅनल आज प्रचारासाठी घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. आप्पा, काय सांगा तुम्ही जनतेला? गेल्या अनेक वर्षाचा 3 टर्मचा कामाचा अनुभव
नागरिकांच्या सोयीसाठी जे काही केलेले विकासाचे काम, या विकासाच्या कामाच्या शिदोरीवर मी लोकांकडे माझ्या पॅनलला सचिन बोर, ज्योती गाठोड आणि स्वप्नमाळीसाठी मतदान मागत आहे. मला विश्वास आहे या प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिक माझ्या कामाच्या दाखल्यावर माझा पूर्ण पॅनल विजयी करा असं मला आत्मविश्वास आहे. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। आप्पा, पक्षांतराचे वारे वाहत असताना एखादी झुळूक तुमच्यापर्यंत आली होती का? तुम्ही ती कशी टोलवून लावली? आम्ही आमची नाळ ही सामान्य जनतेशी, सामान्य नागरिकाशी, सामान्य कामगाराशी, सामान्य शेतकऱ्याशी जोडलेली आहे. त्यामुळं आम्हाला पक्षांतराचे वारे आमच्यापर्यंत पण आम्ही जी पक्षनिष्ठा असेल, जनतेची बांधिलकी असेल, या बेसवर आम्ही कुठल्याही प्रकारे आमिषाला बळी पडलो नाही. कदाचित आम्ही आमदार पण होऊन गेलो असतो, परंतु विरोधी पक्षात राहून सामान्य माणसाची कामं करण्यामध्ये जो आनंद आहे तो कशातही नाही. आणि म्हणून आजही आम्ही जे काय आहोत ते नागरिकांच्या मुळे आम्ही मोठे आहोत आणि म्हणून आमची नाळ ही सामान्य नागरिकाची जोडलेली. आप्पा, आपली आतापर्यंत ही 7वी टर्म आहे. आपण कधी पक्ष बदलला नाही किंवा वार्ड बदलला नाही, याच्या मागचं कारण काय? ते सांगितलं ना, सामान्य जनतेशी ज्या जोडलेली नाळ आहे, जे विरोधी पक्षात राहून जी सामान्य माणसाची जी काही कामं आहे ती कामं करण्यात आजपर्यंत मी गेल्या 35 वर्ष काम करत आलेलो आहे. आणि जे सत्ताधारी पक्ष काम करतो ते काम आपण या ठिकाणी विरोधी पक्षात राहून केलेले काम आहे. आणि म्हणून आपल्याला तो कामाचा अनुभव, कामाचा आनंद आम्ही आजही त्या ठिकाणी. ताई, तुम्ही वार्ड क्रमांक 26 चे मतदार आहात, तुम्ही काय सांगणार? आपण आमच्या मूलभूत प्रश्नांना जाणून आहे. मागच्या 5 वर्ष सोडून द्या, त्याच्या 3 पंचवार्षिक आपण निवडून आलेले आहेत. त्यांनी आमच्या मूलभूत गरजा अक्षरशः आमच्या घरांमध्ये येऊन आमच्या नळांना पाणी कसं येतं, आमच्या ग्राउंडच्या समस्या काय, आमच्या मुलांना खेळायला जागा आहे नाहीये, आमच्या या ज्या मूलभूत समस्या आहे, रस्ते असो, पाणी असो, निवारा कोणाचं काही असं अधिकृत जे आहेत ते सुद्धा त्यांनी उडून लावलेले आहे. आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या कायमपणे ते सोडवत आलेले आणि आमच्या जवळील नगरसेवक म्हणून आम्हाला ते निवडून आलेच पाहिजे आणि त्यांच्याबरोबर हे तिघही नगरसेवक आम्ही निवडून आणू असे आपल्याला हे देतो. आणि हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। कौन म्हणता येत नाही, मध्ये जेवणाची व्यवस्था प्रत्यक्ष भेटीसाठी आले आहेत. यंदा 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा प्रचंड मताने विजय करा, विजय करा, विजय करा. ईशानी विया हदोरा तारा तारा तारा. तानाजी अप्पा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।
सचिन भाऊ भोर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ज्योतिताई घाटोळ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। स्वप्नाताई माळी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विला हातोळा तारा सर्वांचा सहारा, ताराजप्पा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सचिन भाऊ भोर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वार्ड क्रमांक 26 मध्ये जे जॉगिंग ट्रॅक बनवलेले आहे ते आज विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल, वयस्कर लोकांसाठी जिम थीम पार्क बनवलेले आहे। त्याचा फायदा आज काय होतोय, आज आपल्या बरोबर कोच टीचर आहेत, ते आपल्याला त्याचा अर्थ, त्याचा काय फायदा होऊ राहिला आजच्या लहान मुलांना असो किंवा फुटबॉल पटूंना असो। साहेब, तुम्ही इथले कोच आहात, आज हे गार्डन कोणी बनवलेलं आहे आणि याचा फायदा आज विद्यार्थ्यांना कितपत होतोय? एक ग्राउंड आहे ना, त्याने जपानीने बनवलेलं आहे पूर्ण। इकडे त्यांनी प्रॅक्टिसला आम्हाला अलाउ केला। इकडे आमची टीम आहे, ते खूप सपोर्ट करतात आम्हाला। काही पण किती काय लागलं, ग्राउंड खराब झाला, एक कॉल केला लगेच येतं, ती नगरपालिकेचा पूर्ण साफ करून देत आहे आम्हाला। अगदी सपोर्ट लागली, काही पण लागलं ते एनी टाइम उभं राहतं आमच्यासोबत। अर्ध्या रात्री धावून येणारं व्यक्तिमत्व हे आज प्रभाग क्रमांक 26 मध्ये उमेदवारी करून जनतेला ज्या काही सुविधा आहेत ते अर्ध्या रात्री पुरवतात। आणि जसं तुम्ही आता सांगितलं की फुटबॉलचं मैदान असो ते आम्ही त्याला एक फक्त फोन केला तरी धावून येत आहे, तर तुम्ही यासाठी वार्डाच्या नागरिकांसाठी काय सुचवणार? तेच, तुम्ही यांना वोट करा, अजून असे डेव्हलप करतील ग्राउंड, आणि ते आपले स्पोर्ट्स जे इंडियामध्ये कमी आहे ते चांगले डेव्हलप करतील, नाशिकमध्ये चांगले करतील ते। आपण तुम्ही याच्यावर काय सांगणार? ही नवी पिढी जी काही मोबाईलच्या आहारी जाते तिला पर्याय म्हणून मुलांना, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत क्रीडांगण उभं असणं गरजेचं आहे। आणि म्हणून या भागामध्ये छोटासा जॉगिंग ट्रॅक मध्ये मल्टीपर्पज आपण त्याचा यूज करून फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, नेटबॉल असेल, स्पीड बॉल असेल, दोर उडी असेल, अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी या ठिकाणी चालतात। आणि मला याचा आनंद आहे, अनेक विद्यार्थी या ठिकाणी या ग्राउंडचा लाभ घेतात। अनेक विद्यार्थी स्टेट असेल, नॅशनल असेल, इंटरनॅशनल गेमला या ठिकाणी जाऊन बक्षीस घेऊन आलेले, याच्यापेक्षा वेगळा आनंद काय पाहिजे? सचिन भाऊ, येणाऱ्या काळात वार्डाचा विकास अजून काय व्हायला हवा? मुलांना मोबाईलच्या जे काही अतिरिक्त वापरामुळे जे काही व्यसन लागतंय, मोबाईलचं व्यसन आपण त्याला म्हणू शकतो, त्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी अशा प्रकारचे मल्टीपर्पज उद्यानं, क्रीडांगणं संपूर्ण प्रभागामध्ये, मोठ्या वसाहतींमध्ये निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहे। काही महिलांवर अत्याचार होत आहे, तुम्हाला जनता निवडून देणार आहे, तर महिलांसाठी तुम्ही काय करणार? महिलांसाठी सर्वात प्रथम सुरक्षा योजना करणार आहे। जे चौकात CCTVची कमतरता आहे त्या मार्फत गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम मदत होणार आहे CCTV मार्फत। आणि महिला सक्षमीकरण या योजना असतील त्याच्यावर आम्ही जास्त प्राधान्य देणार आहे। आणि महिलांसाठी ज्या महिलांना प्रभागात फिरताना महिला सांगताय की आम्हाला जे CCTV बसवणार आहे त्या माध्यमातून आम्हाला तुम्ही कराटे पण प्रशिक्षण द्या, जेणेकरून आम्ही संरक्षण करू शकू। तेच प्राधान्य आम्ही पुढे देणार। काही महिलांवर अत्याचार होत आहे, दामिनी पथकाची पण गरज आहे। आणि तसं जर टॉयलेटच्या काही सुविधा आपण जागोजागी नागरिकांनी काय सुविधांची कमी आहे ती आम्हाला पूर्णत्वाकडे नेणार का? हो, नक्कीच नेणार। आणि महिलांची सुरक्षितता, स्वच्छता आणि खूपच गरजेची आहे, त्यामुळे त्याच्यासाठी नक्कीच आम्ही सर्व प्रयत्न करू। धन्यवाद। सर्वांना बेस्ट